नमस्कार, मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आधी धक्काबुक्की केली, मग कानशिलात लगावली। शरद पवारांच्या नेत्याला बीडमध्ये बेदम चोपला। परळी मतदारसंघात एक धक्कादायक घटना समोर आली। या मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला बेदम चोपल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर आता धनंजय मुंडेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। कारण मारहाणीनंतर कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या। या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय। बीडच्या परळी मतदारसंघात बोगस मतदान होत असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला मिळाली होती। यानंतर शरद पवार गटाचे नेते माधव जाधव हे परळी मतदारसंघात बोगस मतदान रोखण्यासाठी गेले होते। मात्र माधव जाधव यांना मारहाण झाल्याची घटना घडली। या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल होतोय। व्हायरल व्हिडिओत तुम्ही एक अज्ञात व्यक्ती माधव यांच्या थेट अंगावर येतो आणि त्यांना धक्काबुक्की करत कानशिलात लगावतो। त्यानंतर इतर कार्यकर्ते देखील माधव जाधव यांना बेदम चोप देतात। त्यानंतर कार्यकर्ते माधव जाधव यांना मतदारसंघातून हाकलून लावतात। दरम्यान परळी मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होतीये। परळीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होते। आता या मतदारसंघातून कोण बाजी मारतो हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे।